पारध पोलिसांची धावद येथे दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई। पारध पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धावद येथे कारवाई करत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईत एकूण 91 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून सुमारे 9100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पहिली कारवाई गुरण 135/2026 दिनांक 17 मे 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 4:45 वाजेच्या सुमारास धावद येथे पोलिसांनी छापा टाकून आरोपी संजय कडुबा सुरडकर वय 43 व पवन रामावाघ वय 30 यांना ताब्यात घेतले। दोघेही राहणार धावद तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील असून त्यांनी अर्जुन सुभाष निकाळजे यांच्या सांगण्यावरून देशी दारू विक्रीसाठी माल ठेवला असल्याची माहिती दिली। या कारवाईत प्रत्येकी 180 मिलीच्या भिंगरी संत्रा देशी दारूच्या 43 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त मालाची किंमत 4300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। दुसरी कारवाई गुर्ण 136/2026 यानंतर सायंकाळी सकाळचे 5:35 वाजता आणखी एका कारवाईत गजानन विठ्ठल निकाळजे वय 44, रमेश भगवान गवळी वय 43 रा धावद तसेच अनिल राजेश मोकाशेक वय 35 राहणार शिवणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणातही भिंगरी संत्रा देशी दारूच्या 48 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून जप्त मालाची किंमत 4800 रुपये आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ)(इ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सफो 1244 एन. जायभाये हे करीत आहेत। सदर कारवाई सपोनी यांच्या आदेशानुसार करण्यात आली।